बॅलन्सिंग तर मी बऱ्याच मूर्त्या केल्या. यावर्षी 70 ते 80 मूर्त्या माझ्या बॅलन्सिंगच होत्या आणि सगळ्यात कठीण बॅलन्सिंग म्हणजे परळचा महाराज होता. तो तुम्ही बघितलं असणार. मग देवीमध्ये पण चालले थोडंफार, पण जास्त बॅलन्सिंग आपण करू शकत नाही कारण वेळ कमी आहे. तर जेवढं आपण बॅलन्सिंग करतो त्या बॅलन्सिंगप्रमाणे ती मूर्ती सुकवावी पण लागते. कारण परळचा महाराज जेव्हा बॅलन्सिंग केला तर तो गणपती पूर्ण ओला होता आणि त्या ओला असतानामध्ये 5 ते 7 दिवसात ती मूर्ती उभी केली मी आणि मग ती मूर्ती मंडळात गेली. तर ती मूर्ती खूप ओली होती, त्याच्यामुळे मला खूप भीती होती. पण बाप्पाची कृपा होती, श्रद्धा होती, माझी भक्ती होती आणि आमच्या सगळ्या कारागीर लोकांची ताकद होती की त्या मूर्तीला काही होणार नाही. आणि एवढा मला आत्मविश्वास देवावरती होता आणि तो पूर्णपणे पार पडला की ती मूर्ती व्यवस्थित गेली. त्याच्यामुळे जेवढं बॅलन्सिंग करू तेवढी ती मूर्ती सुकणं पण गरजेचं आहे. कारण बॅलन्सिंगमुळे तोल पडतो वजनाचा आणि वजनाचा तोल पडल्यामुळे कुठेतरी बॅलन्सिंग इकडे तिकडे होऊ शकते. त्याच्यामुळे जेवढी सुकलेल तेवढी चांगली होईल.